खरं तर सूर्य मावळायला लागला की चाकरमान्यांसह दिवसभर प्रवास करणाऱ्यांना आपल्या घरी जायचे वेध लागतात। आपल्याला जे घरापर्यंत सुखरूप पोहोचवतात ते एसटी कर्मचारी मात्र अनेक असुविधांचा सामना करत त्यांच्यासाठीच्या विश्रांतीगृहात राहतात। कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकावरील विश्रांतीगृह याला अपवाद नाही। या विश्रांतीगृहाची अवस्था बघून याला विश्रांतीगृह म्हणावं का हे तुम्हीच सांगा। झोपण्याची ही अशी व्यवस्था, कमालीची अस्वच्छ असलेली स्वच्छतागृह आणि त्यातही जवळपास आठवडाभर पाणीच नाही। ही आहे कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातील कर्मचाऱ्यांसाठीच्या विश्रांतीगृहाची अवस्था। इथं बहुतांश लांब पल्ल्याच्या गाड्यांचे चालक आणि वाहक विश्रांतीसाठी थांबतात। पण या विश्रांतीगृहाची अवस्था बघितल्यानंतर इथं त्यांना खरंच विश्रांती मिळत असेल का असा प्रश्न पडतो। चालक आणि वाहकांचं काम हे शारीरिक दगदगीचं असताना त्यांना पुरेशी विश्रांती मिळणं गरजेची असली तरी या अशा विश्रांतीगृहांमध्ये त्यांना विश्रांती मिळणं केवळ अशक्य आहे। चांगल्या विश्रांतीसाठी ज्या स्वच्छतेची गरज असते ती इथं शोधून सुद्धा सापडत नाही। हे चित्र बघितल्यानंतर याच अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त वातावरणात बसून घरच्यांनी दिलेला जेवणाचा डबा खाणं हे किती कठीण काम असेल याचा आपण विचार सुद्धा करू शकणार नाही। इथल्या शौचालयांपासून स्नानगृहापर्यंत सहन होणार नाही अशी अस्वच्छता आहे। याच अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या डासांचा त्रास सहन करत इथं थांबणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या 8 दिवसांपासून आणखी एका समस्येचा सामना करावा लागतोय, ती म्हणजे पाण्याचा अभाव। 10-10, 12-12 तास प्रवास करून आल्यानंतर नैसर्गिक विधींसाठी आणि शारीरिक स्वच्छतेसाठी आवश्यक असणारं पाणी इथं 8 दिवसांपासून नसेल तर या कर्मचाऱ्यांचे काय हाल होत असतील याची कल्पना सुद्धा करवत नाही। कर्मचारी अधिकाऱ्यांकडे जाऊन पाण्यासाठी विनवणी करतायत, पण एसटीच्या अधिकाऱ्यांना आणि इथल्या नळांना पाझर मात्र फुटलेला नाही। एरवी कर्तव्य बजावताना सुद्धा असंख्य अनिश्चिततांचा सामना करणारे एसटीचे चालक आणि वाहक पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या कुटुंबापासून दिवसातला बहुतांश वेळ घराबाहेर असतात। त्यांना पंचतारांकित नव्हे पण प्राथमिक सुविधा असणारी विश्रांतीगृह मिळू नयेत ही खरं तर मोठी शोकांतिका आहे। कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील विश्रांतीगृहाची ही अवस्था बघून याला विश्रांतीगृह म्हणायचं धाडस कोणी करणार नाही। मग इथं प्रत्यक्ष थांबणारे कर्मचारी धाडसीच म्हणावे लागतील। या कर्मचाऱ्यांवर अशा अवस्थेत थांबण्याची वेळ आणणाऱ्या एसटी प्रशासनातील एखाद्या जबाबदार अधिकाऱ्यानं इथं एक रात्र थांबण्याचं धाडस दाखवावं। अधिकाऱ्यांना हे धाडस दाखवणं शक्य होणार नाही, त्यामुळे त्यांनी इथं स्वच्छता आणि पाणी या मूलभूत सोयी उपलब्ध करून देत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे आशीर्वाद मिळवावेत हीच अपेक्षा। एस न्यूज साठी कॅमेरामॅन जितेंद्र शिंदेसह संगम कांबळे।